मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड आपल्या यूट्यूब चॅनलवर. या ठिकाणी जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण जवाहर नवोदय विद्यालय 2025साठी म्हणजे जी प्रवेश परीक्षा असते त्या प्रवेश परीक्षेसाठी गणित या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण सोडवते. आतापर्यंत आपण एकूण 4 सेट कंप्लीट केले आणि आजचा जो आपला सेट असणार आहे म्हणजे जो प्रश्नसंच असणार आहे तो प्रश्नसंच असणार आहे 5 क्रमांकाचा म्हणजेच 5 नंबरचा. याच्या अगोदर 4 प्रश्नसंच कंप्लीट झाले. आजचा प्रश्नसंच असणार आहे 5 नंबरचा. आणि आजचे जे प्रश्न असणार आहे, हे आजचे प्रश्न असणार आहे 2024मध्ये आलेले. म्हणजे 2024मध्ये जी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा झाली होती, त्या परीक्षेत जे गणित या विषयाचे 20 प्रश्न आले होते, ते प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहेत. म्हणजे जसं की आता तुम्ही जर या ठिकाणी पहिला प्रश्न बघितला, तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला सांगितलं काय, की जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या, तर त्याच्यात 9 हा अंक किती वेळेस येईल? आता या प्रश्नात जास्तीत जास्त ते बदल काय करतील, की फक्त 1 ते 100 संख्या तर त्याच देतील. फक्त 9च्या जागी 2 विचारतील, 5 विचारतील, 1 विचारतील किंवा 0 विचारतील. मग हा जर प्रश्न केला तर तुम्ही अशा पद्धतीचे सर्वच्या सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकता. मग याचं जर आपल्याला उत्तर काढायचं असेल तर आपण कशा पद्धतीने काढू शकतो? त्याच्यात सर्वात पहिले आपण हे नाही पाहणार, की फक्त 9च उत्तर काढायचं म्हणजे 9 हाच अंक पाहायचा. आपण याच्यात 0 पण चेक करणार, त्याच्यानंतर 1 पण चेक करणार आणि नंतर बाकीचे अंक पण चेक करणार. मग आपण जर का 1 ते 100 पर्यंत पूर्ण उजळणी जर लिहित जर बसलो त्याच्यातच आपला टाईम जाईल. पण ते न करता आपण काय करणार, फक्त 3 संख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्याच्यात पहिली संख्या म्हणजे 0, दुसरी संख्या म्हणजे 1 आणि जी तिसरी शेवटची संख्या असणार ती असणार 2 पासून 2 ते 9 पर्यंत कोणताही अंक असो. 2 असो, 3 असो, 4 असो, 9 पर्यंत कोणताही अंक असो. मग याच्यात 0 जो अंक असतो, हा 0 अंक एकूण येतो 11 वेळेस. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की 0 किती वेळेस येतो? 11 वेळेस येतो. 11 वेळेस कसा येतो? त्याच्यात सर्वात पहिले 10 मध्ये, नंतर 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 पर्यंत 9 वेळेस झाला आणि 100 मध्ये 2 म्हणजेच 10 आणि 11 अशा पद्धतीने 11 वेळेस 0 येतो. 1 किती वेळेस येतो? तर 1 येतो 21 वेळेस. 1 किती वेळेस येतो? 21 वेळेस. आणि त्याच्यानंतर मग कोणताही अंक असो 2 ते 9च्या दरम्यान, हे 2 ते 9च्या दरम्यान असणारा सर्वच्या सर्व अंक येतात 20 वेळेस. मग याचं जे आपला ॲन्सर राहणार, तर याच्यात आपला ॲन्सर काय राहील? आपल्याला विचारला होता 9 अंक आणि 9 अंक आपला कशा येतो? तो येतो 20 मध्ये. म्हणजेच आपण म्हणू शकतो याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी काय राहणार आपलं? बरोबर उत्तर. त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न तुम्हाला दिला होता, दुसरा प्रश्न सांगितला होता 9, 6 आणि 0 या अंकापासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या. 3 अंक दिलेले आहेत. कोणकोणते दिलेले आहेत? त्यात दिलेले आहे 9, 6 आणि 0. आणि याच्यात सांगितलं की हेच 3 अंक वापरून तुम्हाला एक मोठी संख्या बनवायची. याच्यापासून जी तुम्ही मोठ्यात मोठी संख्या बनवू शकाल ती संख्या बनवायची आणि नंतर लहानात लहान संख्यासुद्धा हेच 3 अंक वापरून बनवायची. मग याच्यात जर आपण मोठ्यात मोठी संख्या अगोदर जर बघितली तर मोठ्यात मोठी संख्या आपण कशी बनवतो? आपल्याला हेच 3 अंक वापरायचे आणि 3च अंकी संख्या बनवायची. हे 3 अंकामध्ये आपण सर्वात मोठा अंक अगोदर घेणार. तर सर्वात मोठा अंक कोणता असणार? तो असणार 9. त्याच्यानंतर असणार 6, त्याच्यानंतर असणार 0. हे 3 अंक वापरले झाले 960. याच्यापेक्षा मोठी संख्या बनवू शकत नाही. त्याच्यानंतर लहानात लहान जर संख्या विचारली तर लहानात लहान संख्या कोणती असणार आहे? तर लहानात लहान संख्या असणार आहे ती म्हणजेच आता 0 तर आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही. आपण जर आता या अशा पद्धतीने जर लिहिलं की 0, 6 आणि 9 कारण मोठ्यात मोठी बनवायची होती तर सर्वात पहिले मोठा अंक घेतला आणि लहानात लहान बनवायची सर्वात पहिले लहान अंक घेणार. पण या ठिकाणी आपला ॲन्सर चुकणार. कशामुळं? कारण ही संख्या 3 अंकी न होता ही काय झाली? फक्त 2च अंकी संख्या झाली. मग हे अशा पद्धतीने न घेता आपण काय करणार? 6 अगोदर घेणार. मग 6 जर अगोदर घेतले त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो 6, 0 आणि 9 ही झाली लहानात लहान संख्या. आणि या दोन्हीचा आपल्याला काय करायला सांगितलं? याचा करायला सांगितलं आपल्याला गुणाकार. या दोन्हीचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी असं न मांडता आपण याला असं मांडून घेऊ. या ठिकाणी याला कसं मांडणार आपण? 960 गुणाकारात 609. सोपं जाईल गुणाकार करायला कारण आपण आत्तापर्यंत शाळेत असताना या ठिकाणी अशाच पद्धतीने गुणाकार केला. या ठिकाणी आपण म्हणू शकतो 9 जर गुणलं तर 9 0 0 9 सक 54 किती येतील? 5 कॅरी होतील म्हणजे 9 9 9 81 आणि 5 86. तर या ठिकाणी आले 8640. त्याच्यानंतर 0 येईल आणि 0 जर भाग दिला तर परत 0 येईल. म्हणजे आता या ठिकाणी 0 होता म्हणून आपण एक 0 परत एक्स्ट्रा घेतला. आता ह्या 0चं परत घ्यायचं काम नाही. मग या 6 जर गुणलं म्हणजे 6 0 परत 0 येणार. 6 6 36 6 येणार आणि इथं 3 कॅरी होणार. 9 सक 54 किंवा 6 9 54 आणि 3 57. तर या ठिकाणी येणार 57. आणि याची जर आता आपण बेरीज केली तर 0 4 6 असा पर्याय आहे का एखादा की 0 4 6? तर 0 4 6 वाला एक पर्याय दिसायला
एकच ठिकाणी म्हणजे 6. याच्या पुढे आपण नाही केलं तरी आपण याचं उत्तर सांगू शकतो. पण जर पूर्ण केलं तर 6 आणि 6 12 आणि 2 1404 त्याच्यानंतर एक 7 आणि 1 8 त्याच्यानंतर एक 5. तर 58 46 40 58 46 40 काय राहणार आपलं सी हे ॲन्सर करेक्ट राहणार. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो 5,84,640 हे राहणार आपलं करेक्ट ॲन्सर. त्याच्यानंतरचा जो तिसरा प्रश्न दिला होता, तिसरा प्रश्न काय सांगितला होता आपल्याला? तिसऱ्या प्रश्नात विचारलं होतं की एक अपूर्णांक आहे. प्रश्न सांगितलं की एक अपूर्णांक आहे. अपूर्णांक काय असतो? पी भागिले क्यूच्या स्वरूपात. म्हणजेच कोणत्याही संख्या जर का पी छेदात क्यू अशा स्वरूपात जर दिलेल्या असतील, त्याच्या मधात जर अंश आणि छेदात जर दिलेल्या असतील तर त्याला अपूर्णांक म्हणतो आपण. मग तसाच अपूर्णांक दिलेला आहे किंवा समान राहतो. म्हणजे असं सांगितलं की एक अपूर्णांक आहे. हा कधी समान राहतो? त्याच्या खाली काही पर्याय दिलेले आहेत. पर्याय काय दिलेला आहे? पहिला दिला एकाच संख्येची भर अंश आणि छेद यात घातली जाते त्यावेळेस. म्हणजे समजा जर एखादा आपण अपूर्णांक घेतला 2/5 अशा पद्धतीचा एक अपूर्णांक घेतला आणि याच्यात सांगितलं पहिल्या पर्यायानुसार की एकाच संख्येची भर टाकली म्हणजे याच्यात जर मिळवले म्हणजे या 2/5 मध्ये जर मी अजून 2 मिळवले दोन्ही ठिकाणी तर हा अपूर्णांक जसा तसा सारखाच राहतो. म्हणजे जसा 2/5 होता तसाच राहतो नंतरसुद्धा. तर या ठिकाणी आपण चेक जर केलं तर 2 आणि 2 4 छेद 5 आणि 2 7. तर या ठिकाणी 2/5 होते 4/7 झाले. उत्तर राहणार का? तर उत्तर राहणार नाही. कारण या ठिकाणी अपूर्णांकाची संख्या म्हणजे या संख्या याची किंमत बदलली आणि जी की बदलायची नव्हती. काय सांगितलं होतं? समान राहतो अशा संख्या आपल्याला म्हणजे असा पर्याय सांगायचा होता. त्याच्यात दुसरा पर्याय काय दिला होता? एकच संख्या अंश आणि छेद याच्यामधून वजा केली. जसं 2/5 होते 2/5 मधून 1 वजा केला, या ठिकाणी सुद्धा 1 वजा केला तर या ठिकाणी 1 राहील आणि या ठिकाणी 4 राहतील. मग 2/5च्या जागी 1/4 आला. समान राहिला नाही. तर याचं उत्तर सुद्धा हे सुद्धा राहणार नाही. त्याच्यानंतर सांगितलं की एकच संख्येने अंश आणि छेद यांचा गुणाकार यांच्यासोबत गुणाकार केल्यावर मग 2/5 याला जर मी इथेही 2 न गुणलं इथेही 2 न गुणलं तर बेदोन्ही 4/5 दोन्ही 10. तर आताही या ठिकाणी तुम्ही म्हणसाल की 2/5 होतं तर 4/10 झालं. याचा अर्थ बदलला, पण या ठिकाणी बदलला नाही. जसं की आता या ठिकाणी होतं काय 4/7 झाले. आता या दोन्ही संख्येतून आपण लहान करू शकतो का? म्हणजे याला भाग देऊ शकतो का? इथे भाग देऊ शकत नव्हतो, इथे भाग देऊ शकत नव्हतो दोन्ही संख्येला एका संख्येनं. पण या ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणी 2 भाग देऊ शकतो. मग बेदोन्ही 4 आणि बेपंचे 10 तर 2/5 या ठिकाणी तेच उत्तर आलं. म्हणजे हेच राहणार आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी. किंवा मग शेवटचा पर्याय आपण जर चेक केला तर त्याच्यात आपलं सांगितलं आहे की काय सांगितलं होतं की त्याचा व्युत्क्रम म्हणजे रेसिप्रोकलचा गुणाकार केल्यास. रेसिप्रोकलचा जर गुणाकार केला म्हणजे 2/5 होतं 2/5 याच्यासोबत गुणाकार केला 5/2चा तर या ठिकाणी काय येईल उत्तर 5×2 10 आणि या ठिकाणी 5×2 10 तर 10 म्हणजे उत्तर 1 यायलं. पण आपल्याला 5/2 पाहिजे होतं म्हणजे हे सुद्धा उत्तर त्याचं येणार नव्हतं. तर याचं उत्तर काय राहणार होतं? पर्याय क्रमांक सी हेच त्याचं बरोबर उत्तर होतं. कारण कोणत्याही अपूर्णांकाला त्याच्या छेद आणि अंश या दोन्ही संख्येला अंश आणि छेद वरचा असतो अंश खालचा असतो छेद या दोन्ही संख्येला जर एकाच संख्येनं गुणलं तर त्याची किंमत बदलत नाही. त्या हिशोबानं आपला पर्याय क्रमांक सी काय होता? बरोबर होता. त्याच्यानंतरचा जो चौथा प्रश्न दिलेला आहे चौथ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलं होतं की 4392 म्हणजे या ठिकाणी जर आपण लिहिलं 4392 भागाकारात 3.66 याचा जर भागाकार केला तर उत्तर 1200 येतं ते दिलेलंच आहे की 4392ला जर 3.66 जर भाग दिला तर उत्तर 1200 येतं. पण तेच जर आपण पॉईंट मागं पुढं सरकवला जसं की या ठिकाणी दिलं 43.9 म्हणजे 439.2 भागाकारात 36.6 तर याचं उत्तर काय येईल ते आपल्याला विचारलं. अशा पद्धतीने दिलं अशा पद्धतीने काढायचं. या ठिकाणी संख्या सारख्या आहेत या ठिकाणी त्याच आहेत या ठिकाणी त्याच आहेत या ठिकाणी सुद्धा तेच आहेत. या ठिकाणी 1200 याचा अर्थ आहे 12च्याच आसपास या ठिकाणी सुद्धा संख्या यायला पाहिजे आणि पर्याय जर चेक केला तर इथं 12 आहेत इथं 0.12 आहेत इथं 1.02 आहेत आणि या ठिकाणी 1.2 आहेत. ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं की नेमकं पॉईंट कोणत्या ठिकाणी येईल. उत्तर जे राहणार ते पॉईंट त्या उत्तरामध्ये कुठे येणार त्याची जागा कोणती राहणार. तर याच्यात जर चेक केलं तर आपण सरळ सरळ म्हणू शकतो ही जी खाली भागाकारात असती ते इकडं गुणाकारात जातात म्हणजे 4392 म्हणजेच काय तर 1200 गुणिले 3.66 याचा जर तुम्ही इकडं गुणाकार केला तर हे उत्तर बरोबर येत असतं. म्हणजे ह्या दोन संख्या जर भागाकारात असतील तर याचा अर्थ ही खालची आणि ही इकडची या साईडची राईट साईडची या दोन्हीचा गुणाकार म्हणजे हे उत्तर असतं. मग याला जर आपण असं लिहिलं
4 3 92 बरोबर 1200 गुणाकारात 3.66 असं उत्तर येणार. आता हे असं कशामुळे लिहून घेतलं? असं लिहून घेण्यामागचं कारण असं होतं की आता या ठिकाणी सुद्धा पॉईंटच्या नंतर एक अंक आहे, या ठिकाणी सुद्धा पॉईंटच्या नंतर एक अंक आहे आणि आत्ताच 3 नंबरच्या गणितात आपण काय बघितलं की जर वरच्याही संख्येला त्याच संख्येनं किंवा एकाच संख्येनं आणि खाली त्याच संख्येनं जर गुणलं तर याच्यात कुठलाही बदल होत नाही. मग या ठिकाणी 10नं गुणलं, या ठिकाणी सुद्धा 10नं गुणलं तर पॉईंट दोन्ही ठिकाणी निघून जातील. म्हणजेच काय राहतील 4392 भागाकारात 3366 असं या ठिकाणी राहील. काय केलं? वरही 10नं गुणलं, खाली 10नं गुणलं. आता या ठिकाणी आपण हे कशामुळे लिहून घेतलं? या ठिकाणी 2 शून्य आणि या ठिकाणी शून्याच्या नंतर 2 अंक आहेत. मग यानं आणि याचा गुणाकार झाल्याच्या नंतर हे 2 शून्य कटतील आणि या ठिकाणी पॉईंटसुद्धा निघून जाईल. तर आता या ठिकाणी आपल्याला काय भेटलं? आपल्याला या ठिकाणी भेटले 4392 इज इक्वल टू 12 गुणिले 366 हे आपल्याला उत्तर भेटलं. आता हे या ठिकाणी गुणाकारात आहेत तर हे मी इकडं खाली पाठवू शकतो भागाकारात. म्हणजेच परत आता या ठिकाणी आपण आलो 4392 भागाकारात 366. मग तेच आपल्याला दिलेलं आहे 4392 भागाकारात 366 आणि याचं उत्तर काय येणार? तर याचं उत्तर हेच राहणार. ते म्हणजेच काय? 12. कारण हे 366 भागाकारात जातील तर हे असंच राहणार. या ठिकाणी येणार 12. तर याचं जे करेक्ट उत्तर राहील ते राहील ऑप्शन क्रमांक 1, पर्याय क्रमांक ए. आता हे असं न करता तुम्ही सरळ सरळ याचा भागाकार सुद्धा करू शकत होते. तुम्हाला जर भागाकारच करायचा असेल तर 4 3 9.2 छेदात 36.6 याचा जर भागाकार करायचा म्हणलं हा पॉईंट निघून जाईल. याचा जर भागाकार केला तर तुम्हाला याचं उत्तर 12च भेटणार. आणि हेच जर चेक करायचं असेल तुम्हाला याचा ॲन्सर येणार का नाही तर सरळ सरळ तुम्ही या 12चा आणि 366चा गुणाकार करून सुद्धा हे उत्तर मिळवू शकता. कशाही पद्धतीने सोडवलं तरी एकच आहे. पण जर तुम्हाला हे पॉईंटचं जर तुम्हाला कळालं की नेमकं पॉईंट कुठं गेल्याच्या नंतर ॲन्सरमध्ये याचा काय फरक पडेल इकडच्या, इथं ज्या पद्धतीने दिलं त्याच पद्धतीने इथेही आपण सोडू शकतो का? तर या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर सोडू शकाल. त्याच्यानंतरचा एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला 5 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला काय सांगितलं की एका चौरसाची परिमिती एका आयताच्या परिमिती इतकी आहे. एक चांगला प्रश्न दिलेला आहे. त्याच्यात तुम्हाला सांगितलं एक चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती ह्या दोन्ही सेम येतं आणि ज्याची लांबी कोणाची? आयताची लांबी आहे 17 मीटर आणि रुंदी आहे 11 मीटर. सर्वात पहिले चौरस काय असतो? तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की चौरस असतो अशी आकृती ज्याच्या चारही बाजू समान असतात. आणि आयात काय असतो? तर आयात असा असतो ज्याच्या समोरच्या समोरही ज्या 2 बाजू असतात त्या सारख्या असतात. म्हणजेच याच्या चारही बाजू सेम राहतील आणि याच्या समोरच्या एक दुसऱ्याच्या समोर ज्या असतील त्या बाजू समान असतील. हा झाला आयात, हा झाला चौरस. पण दोन्हीलाही चौकोन म्हणतात. चौकोन, चौरस आणि आयात याच्यात फरक काय असतो? चौकोन दोन्हीलाही म्हणू शकतो आपण कारण 4 कोन असतात. पण आयात फक्त याला म्हणणार आणि चौरस फक्त यालाच म्हणणार. आता याचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं तर आपण काय करतो? बाजूचा वर्ग हे झालं क्षेत्रफळ. पण परिमिती आपल्याला या ठिकाणी विचारली. आता या एका चौरसाची परिमिती, आता परिमिती काय असते? तर परिमिती असते ती या पूर्ण चौरसाची एकूण लांबी सगळी 1 2 3 आणि 4 याची लांबी म्हणजेच परिमिती. तशीच याची लांबी म्हणजेच आयताची परिमिती 1 2 3 आणि 4 या 4 बाजूची लांबी म्हणजेच काय? याची परिमिती. आता परिमिती सांगितली आपल्याला, काय सांगितली? या दोन्हीची परिमिती सारखी आहे. आयताची परिमिती केवढी आहे? या चौरस इतकीची आणि आयात ज्याची लांबी 17 मीटर आहे आणि रुंदी 11 मीटर आहे. मग ही जर 17 मीटर असेल तर ही बाजूसुद्धा 17 असणार, ही जर 11 असेल तर ही बाजूसुद्धा 11 मीटर असणार. कारण समोरच्या ज्या बाजू असतात त्या कशा असतात? सारख्या असतात. त्याच्यानंतर आता सांगितलं तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता या चौरसाचे क्षेत्रफळ आणि याचे क्षेत्रफळ हे आपल्याला अगोदर काढावं लागेल. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, जर आपण सूत्रानं जर गेलो, जर आपल्याला सूत्र माहीत असेल तर सूत्र काय असतं? चौरसाची परिमिती बरोबर आहे आयताची परिमिती. म्हणजेच काय? परिमिती या ठिकाणी आपण लिहून म्हणू शकतो. आणि चौरसाची परिमिती काय असते ते जर आपल्याला काढायचं, चौरसाची परिमिती असते 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. आता 4 गुणिले बाजू ही परिमिती कशामुळे असते? तर याच्या बाजू किती असतात? 1 2 3 4. म्हणजे एक बाजू जर 2 असेल तर 2 गुणिले 4 जर केला आपण तर याची परिमिती भेटते 1 2 3 4 5 6 7 8. तुम्ही एक एक बाजू मोजून त्याची बेरीजसुद्धा करू शकता किंवा मग 4 गुणिले बाजू असंही करू शकता.
ही असते चौरसाची परिमिती. ही बरोबर आहे कशाच्या? आयताच्या परिमितीसारखी. परिमिती एवढी. आयताची परिमिती किती आहे? आयताची परिमिती असते 2 गुणाकारात लांबी अधिक रुंदी. हेही सोपं आहे. हेही कसं करणार? लांबी किती दिलेली? 17. 17 लिहून घ्या. अधिक किती दिलेले आहे? त्या रुंदी 11. 11 लिहून घ्या. 17 अधिक 11 किती होतील? 28. आणि या दोन्हीची दुप्पट करा. कशामुळं? कारण 17 2 वेळेस होते. मग 17 अधिक 28. 17 अधिक 28 किती होतील? 56. तर याची जी लांबी, याची जी परिमिती येणार ती किती येणार? 56 येणार. मग आपण म्हणू शकतो या ठिकाणी जर घेतलं तर 4 गुणाकारात बाजू बरोबर 2 गुणाकारात 28. म्हणजेच किती येणार? 4 गुणाकारात बाजू बरोबर 56. आणि हे 4 इकडे गुणाकारात आहे, इकडे जर गेलेत तर हे येतील 4 1 4 आणि 4 चूक 16. म्हणजे बाजू किती येणार? 14 येणार. कशाची? चौरसाची. दिलं ना, बाजू बरोबर चौरसाची बाजू किती येणार? 14 येणार. आणि चौरसाची बाजू जर 14 असेल तर आपल्याला विचारलं त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? आता चौरसाचे जे क्षेत्रफळ असतं ते काय असतं? चौरसाचे जे क्षेत्रफळ असतं ते असतं बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजेच किती? 14चा वर्ग. म्हणजेच या ठिकाणी म्हणू शकतो आपण 14चा वर्ग असतो 196. तर या ठिकाणी उत्तर येणार ऑप्शन क्रमांक ए. कशामुळं? कारण बाजूचा वर्ग म्हणजे 14चा वर्ग 196. हे राहणार याचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर 6 नंबरचा जो प्रश्न दिला त्याच्यात सांगितलं 30 किलो मिठाईतून 2/3 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार होतील? 30 किलोची मिठाई आहे. मिठाई आहे म्हणजेच माहिती आहे तुम्हाला काय असतं. मिठाई आणली 30 किलो. सरळ सरळ आपण लिहून घेणार 30 किलो. याचे बॉक्स बनवायचे. किती किती किलोचे बॉक्स बनवायचे? आता जर आपल्याला बनवायचे असते 5-5 किलोचे बॉक्स तर आपण काय केलं असतं? भागाकारात 5 लिहिले असते आणि 5 सक 30. 5 लिहिले असते 5 सक 30. याचा अर्थ किती बॉक्स बनवायचे हे आपण खाली लिहितो. मग किती किलोचे? 5 किलोचा बनवायचा असता तर खाली लिहिला असता. 2चा असता तरी खाली लिहिला असता. पण या ठिकाणी किती आहे? 2/3चा. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो 2/3. 2/3 किलोचे जर बॉक्स बनवायचे तर 30 किलोचे किती बॉक्स तयार होतील? तर या ठिकाणी आता याला काय लिहिणार आपण? हे जे 3 येतं हे भागाकारात असतात, हे 3 आता वर जातात. म्हणजे या ठिकाणी 30 गुणाकारात 3 होतात आणि भागाकारात फक्त 2 राहतात. कारण हे वर जातात म्हणजे जे छेदात येत ते जे खाली आहेत ते काय होणार? इथे 30 सोबत याचा गुणाकार होणार. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो एक बे आणि बे पंचे 10. या ठिकाणी उरले 15. 15 त्रिक 45 बॉक्स तयार होणार. हे येणार याचं ॲन्सर. किती बॉक्स तयार होणार? 2/3 किलोचे तर 45 बॉक्स तयार होणार. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. 7 नंबरच्या प्रश्नात काय दिलेलं आहे? त्याच्यात सांगितलं एक आयताकार प्लॉट, त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 616 वर्ग मीटर आणि त्याची रुंदी दिलेली आहे 22 मीटर. प्लॉटच्या चारही बाजूला 7.50 प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती येईल? अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला. आता एक प्लॉट दिलेला आहे, प्लॉटची क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्याच्यानंतर त्याची रुंदी दिलेली आहे. प्लॉट कसा आहे? आयताकार आहे. आयताकार प्लॉट म्हणजेच या पद्धतीचा प्लॉट आहे जमिनी. त्याची रुंदी दिलेली आहे 22 मीटर. ही रुंदी असणार सुद्धा 22 मीटर आणि त्याचं जे क्षेत्रफळ दिलेलं आहे. आता आयताचे क्षेत्रफळ काय असतं? तर आयताचे जे क्षेत्रफळ असतं ते असतं लांबी गुणाकारात रुंदी. तर लांबी दिलेली आहे का? तर आपण म्हणू शकतो आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी किती दिलेली आहे सांगितलेलीच नाही. आपण अगोदर लांबी काढणार. लांबी गुणिले रुंदी किती दिलेली आहे? रुंदी दिलेली 22. आता या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ किती दिलेले आहे? ते दिलेले 616. किती दिलेले आहे? 616. मग 600 तर या ठिकाणी लिहून घेऊ आपण 616 भागाकारात 22. 22 कुठून आले? हे 22 इकडे गुणाकारात आहे, इकडं भागाकारात येतील. 616साठी 616च्या खाली. त्याच्यानंतर या ठिकाणी बरोबर येईल लांबी. आता लांबी जर काढायचं म्हटलं तर या ठिकाणी भाग जाईल 11 दोन्ही 22. 11 5 55 उरले 6. 11 6 66 आणि बे दोन्ही 4 आणि बे 8 16. म्हणजे जी लांबी येणार ती येणार 28. किती येणार? 28 येणार लांबी. आणि लांबी जर 28 येत असेल तर या ठिकाणी 28, या ठिकाणी 28. याला सरळ सरळ तुम्ही याची बेरीज करू शकता. 28 2 30.
40 आणि 50, 50 आणि हे 50, 100. टोटल लांबी किती येणार? 100. किंवा मग फॉर्म्युल्यात सुद्धा वापरू शकता. इथे सरळ सरळ बेरीज आपण करू शकतो. 28 आणि यातले 2 जर घेतले 30 होतात. या ठिकाणी 20 उरले. 30 आणि 2 50. तर हे 50 आणि हे 50 किती झाले? 100 झाले. परिमिती किती झाली? 100. परिमिती बरोबर 100. 100 जर परिमिती असेल आणि एका मीटरला म्हणजे 100 म्हणजे 100 मीटर आणि एका मीटरला कितीचा खर्च आला? 7.50चा. मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो 100 गुणाकारात 7.50 बरोबर किती? तर हे पॉईंटच्या नंतर 2 अंक येतं. 2 अंक येतं. 2 शून्य आहेत. या ठिकाणी येईल 750. याचा गुणाकार केल्याच्या नंतर उत्तर काय येईल? 750. तर 750 रुपये दिलेले पर्याय क्रमांक डी. याच्यात दिलेले 750 रुपये खर्च. त्याच्यानंतर 8 नंबरचा प्रश्न. 8 नंबरच्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलं? एक चांगला प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नात आपल्याला विचारले की जर a/b अपूर्णांकामध्ये जिथं a म्हणजेच a बरोबर b मायनस 3 म्हणजेच b वजा 3 आणि त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं म्हणजे a या ठिकाणी a आणि b मध्ये जर आपल्याला विचारलं तर फरक कितीचा आहे? 3चा फरक आहे. -3 म्हणजेच काय? a म्हणजेच काय? तर b मधून 3 वजा केल्याच्यानंतर जी किंमत येईल ती राहील a ची. म्हणजे जर का मी 5 म्हणजेच b म्हणलं तर b जर का 5 असेल तर 5 मधून 3 गेले म्हणजेच a किती असणार? 2 असणार. मी जर का म्हटलं की b जो आहे तो 11 आहे. मग 11 मधून 3 जर गेले तर a ची किंमत असणार 8. तर अशा पद्धतीने याच्यात 3चा फरक आहे. मग आपण पर्यायातूनच याचं उत्तर सर्वात पहिले चेक करणार. ज्याच्यात 3चा फरक नसेल तो आपला पर्याय कॅन्सल होणार. मग याच्यात 8 आणि 11 मध्ये कितीचा फरक असतो? 8 आणि 3 11. 3चा फरक आहे म्हणजे बरोबर असू शकतं उत्तर. 2 आणि 5 मध्ये सुद्धा 3चा फरक आहे उत्तर असू शकतं. 4 आणि 7 मध्ये सुद्धा 3चा फरक आहे उत्तर असू शकतं आणि 5 आणि 8 मध्ये सुद्धा 3चाच फरक आहे. आपण म्हणू शकतो की चारही पर्यायामध्ये जो फरक दिलेला आहे तो 3चा दिलेला आहे म्हणजे एकही पर्याय कट होणार नाही. या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर काढावंच लागणार आहे. तर याच्यात आपण सरळ सरळ आता म्हणणार इथं दिलेलं a प्लस 10 a प्लस 10 अपॉन b म्हणजे छेदात b वजा a छेदात b बरोबर 10/7 अशा पद्धतीने दिलेलं याला जर सोडवलं तर याला सोडवण्यासाठी आपण काय करणार? या ठिकाणी a दिलेला आहे आणि a कशाच्या बरोबर आहे? तर a दिलेला आहे b मायनस 3च्या बरोबर. मग a च्या जागी आपण b मायनस 3 पण लिहू शकतो. b मायनस 3 अधिक 10 छेदात b वजा a च्या जागी काय लिहिणार? a च्या जागी लिहिणार b मायनस 3. b मायनस 3 छेदात किती येणार? छेदात येणार या ठिकाणी सुद्धा b बरोबर 10/7. त्याच्यानंतर b -3 प्लस 10 -3 प्लस 10 किती होतील? तर -3 आणि 10 मायनस प्लस ज्यावेळेस पण 2 साईन असतात दोन संख्याचे साईन वेगवेगळे असतात त्यावेळेस नेहमी काय होणार? सबट्रॅक्शन होणार, वजाबाकी होणार. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की b मायनस आणि प्लस याच्यात काय होणार? मायनस. तर 10 - 3 7 आणि 7 मध्ये सुद्धा जी मोठी संख्या असते त्या मोठ्या संख्येचं साईन आपण या ठिकाणी घेणार. मग 3 आणि 10 याच्यात जर मोठी संख्या चेक केली तर 10 असती आणि तिथं साईन होतं प्लस. तर या ठिकाणी सुद्धा जे साईन येणार ते येणार प्लसचं. त्या ठिकाणी येणार 7 ॲन्सर छेदात b. त्याच्यानंतर मायनस b मायनस 3/b आणि याचं जे ॲन्सर असणार ते किती असणार? 10/7. त्याच्यानंतरची जी स्टेप राहणार ती काय राहणार? आता या दोन्ही ठिकाणी b आणि b दोन्ही ठिकाणी काय सांगितलेलं आहे? जर इथंच जर आपण चेक केलं तर इथं सुद्धा बेस जो दिलेला आहे म्हणजे जे छेदात दिलेले ते b दिलेले, या ठिकाणी सुद्धा b दिलेली आहे आणि इथं सुद्धा 7 दिलेले आहे. या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बीची जी किंमत राहणार ती 7च राहणार. पण बीची किंमत जर 7 राहणार असेल आणि असा जर ऑप्शन चेक केला तर ह्याच्यात सुद्धा 7 दिलेले नाही, याच्यात सुद्धा 7 दिलेलं नाही. एकच ऑप्शन दिलेला आहे जो की 7चा आहे आणि तो राहणार सी क्रमांकाचा. म्हणजे सी हेच आपला ॲन्सर या ठिकाणी करेक्ट राहणार. पण पुढं जर सॉल्व केलं तर याच्यात काय येणार? याच्यात या ठिकाणी b प्लस, आता दोन्ही ठिकाणी बेस सेम आहे म्हणजेच छेद या ठिकाणी सुद्धा b आहे, या ठिकाणी सुद्धा b आहे. मग या ठिकाणी आपण छेद जर समान असेल आणि दोन्हीच्या मधात बेरीज किंवा वजाबाकी असेल तर त्याला आपण अशा पद्धतीने लिहून घेतो b अधिक 7 मायनस b मायनस 3 छेदात b बरोबर 10/7 अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिणार. या ठिकाणी b प्लस आहे आणि b मायनस आहे. मग a b हा b आणि हा b याची जर सबट्रॅक्शन केली म्हणजेच वजाबाकी केली तर दोन्ही कट होणार. +7 - 3. आता प्लस आणि मायनस या ठिकाणी काय राहणार? तर या ठिकाणी जर चेक केलं असेल सर्वात पहिले इथं मायनस दिलेला होता आणि आत या ठिकाणी काय असणार?
हे मायनस असल्यामुळे या ठिकाणी आतली जी साईन असणार या ब्रॅकेटमध्ये ते प्लस होणार, म्हणजे या ठिकाणी काय येणार एक +3. मग +7 आणि +3 याची जर ॲडिशन केली तर किती होणार 10/b इज इक्वल टू 10/7. आणि याला जर आपण चेक केलं पुढं सॉल्व केलं तर हे काय होणार b इकडे जाणार आणि हे 10/7 म्हणजे 10/7 या साईडला येणार. तर हे 10 आता हे 10 वर होते, हे 10 खाली येणार गुणाकारात 7 बरोबर इथे किती राहणार फक्त b. मग हे 10 आणि हे 10 जर कट झाले तर b ची किंमत काय आली 7 आली. म्हणजेच b बरोबर 7 आणि ते आपण या ठिकाणी चेक केलं होतं. अगोदरच सांगितलं होतं की b ची किंमत काय येणार 7 येणार आणि तीच आपल्याला b ची किंमत 7 भेटली. पण आपल्याला a ची किंमत सुद्धा आता माहिती करायची की काय असणार. तर पहिलंच सुरुवातीलाच आपल्याला काय सांगितलं होतं की a म्हणजेच काय b - 3. मग a म्हणजेच a बरोबर b - 3 असेल तर a बरोबर या ठिकाणी किती होते 7 - 3 म्हणजेच a बरोबर किती येणार तर 4 येणार. कारण b म्हणजेच किती आहे 7 आणि a म्हणजेच काय b - 3 म्हणजे 7 मधून 3 गेले तर उत्तर काय येणार a. आपल्याला भेटणार a आणि तो किती असणार 7 - 3 म्हणजेच 4. तर याचं जर आपण चेक केलं तर आपल्याला सांगितलं a/b ची किंमत a/b ची किंमत काय असणार a/b ची किंमत असणार 4/7. हे असणार आपलं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक सी. त्याच्या पुढे जो प्रश्न दिलेला आहे 9 नंबरचा 9 नंबरच्या प्रश्नात सांगितलेला एक अपूर्णांक दिलेला आहे आणि या अपूर्णांकाचं काय सांगितलं की भागाकार करायचा, या अपूर्णांक रूपांतरित करायचा कशात दशांश अपूर्णांकात. याच्यात जर चेक केलं तर सर्वात पहिले 30 पूर्ण दिलेले आहेत, नंतर 7/16 दिलेले आहेत. मग आपण याच्यात असं म्हणू शकतो जर 30 पूर्ण असतील तर 30.30च्या नंतर म्हणजे 31 दिलेले आहेत आणि 31च्या नंतर पॉईंट येणार कारण 31 पूर्ण आहेत आणि या ठिकाणी वरची संख्या छोटी आहे खालची मोठी आहे. मग या ठिकाणी जो भाग येणार तो भाग 0 पॉईंटचा येणार. मग 0 पॉईंटचा येणार पण त्याच्या अगोदर 31 हे काय असणार पूर्ण असणार. मग या ठिकाणी एक 314 दिलेले आहे, हा पर्यायसुद्धा कॅन्सल झाला कारण ह्या पर्याय राहणार नाही कारण 314 दिलेले आहेत. या ठिकाणी 3.14 दिलेले आहेत, 3 सुद्धा येणार नाहीत कारण या ठिकाणी पूर्ण किती पाहिजेत 31 पाहिजेत. एक तर पर्याय सी राहणार कारण या ठिकाणी 31 पॉईंट दिलेले आहेत किंवा पर्याय डी राहणार, याच्यात सुद्धा 31.4 दिलेले आहेत. मग 31.43 येतील का 31.47 येतील तेच आपण या ठिकाणी चेक करणार. पण एवढं आहे की 31 येणार. 31 कशामुळे येणार याच्यामुळे येणार आणि हे जर कंप्लीट असेल तर आपण फक्त एवढं करू शकतो की 7 भागाकारात 16 एवढं जरी आपण सॉल्व केलं पूर्ण याला जरी भाग केला याचा जरी भागाकार केला तरी आपलं उत्तर बरोबर येणार. मग त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो 7 × 7 7 × 2 = 14. सॉरी या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला 16 भाग द्यावं लागेल आणि 16 जर भाग द्यायचा म्हणलं तर 7ला भाग द्यायचा. या ठिकाणी काय करायचं 7ला भाग द्यायचा 16नं. मग 16नं जर 7ला भाग द्यायचा सर्वात पहिले पॉईंटचा भाग जाईल म्हणजे इथे 70 होतील. मग 16 × 16 16 × 32 16 त्रिक 48 आणि 16 चूक 64. 4चा भाग दिल्याच्यानंतर 64 येतील आणि 64 जर 70मधून वजा केले तर या ठिकाणी उरतील 6. पॉईंट दिलेला होता या ठिकाणी किती होतील 60. मग 16 × 16 16 2 32 16 त्रिक 48 आणि 16 चूक 64. आता 16 चूक 64चा तर भाग जाणार नाही, 16 त्रिक 48 या ठिकाणी काय येणार 48चा भाग जाणार. मग 16 त्रिक 48 जरी म्हणलं तर या ठिकाणी 43 आले आणि 43 फक्त पर्याय क्रमांक एकातच येते म्हणजे सी. हेच काय राहणार आपलं करेक्ट आन्सर राहणार 0.43. मग 0.43 जर असेल तर ते 0.43 म्हणजेच 0 आणि पॉईंटच्या नंतर किती आहेत तर 43. अशा पद्धतीचं हे उत्तर आपलं या ठिकाणी असणार पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 10 नंबरच्या प्रश्नात सांगितलं आहे की एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ काय असेल. तर याच्यात आपण जर सॉल्व केलं तर याच्यात आपण म्हणू शकतो एक चौरस दिलेला आहे. चौरस म्हणजेच आता नेमकं सांगितलं होतं काय असतं ज्याच्या चारही बाजू समान असतात. मग चौरसाच्या प्रत्येक बाजू म्हणजेच प्रत्येक बाजू त्याची सेम असणार. मग आपण जर प्रत्येकाची बाजू 1 पकडली या ठिकाणी म्हणू शकतो आपण एक बाजू आहे. मग एक बाजू आहे याचा अर्थ काय असणार त्याची 1/3 इतकी कमी केल्यास. आता एक जर असेल तर याचं क्षेत्रफळ सुद्धा किती असणार एकच असणार. म्हणजेच एक चौरस मीटरमध्ये दिलेलं आहे का कशात दिलेलं आहे तर काहीच सांगितलं नाही किंवा एक चौरस आपण मीटर घेऊ चौरस मीटरमध्ये. मग हे सर्व जर 1 मीटर 1 मीटर 1 मीटर 1 मीटर अशी जर बाजू असेल तर ह्याचं जे क्षेत्रफळ असणार ते सुद्धा 1 चौरस मीटर एवढंच असणार.
कारण हे चौरसाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो, बाजूचा वर्ग. मग या ठिकाणी बाजूचा वर्ग केला तर 1चा वर्ग 1च येतो. मग आता सांगितलं की हे जे बाजू आहे ती बाजू 1/3 इतकी कमी केली. मग 1 हिचे ही कमी केली 1/3 एवढी बाजू कमी केली, तर त्याचं नवीन क्षेत्रफळ किती येईल ते आपल्याला विचारायला. तर या ठिकाणी काय करणार आपण, 3 1 3 1 3 आणि 3 मधून 3 1 3 आणि 3 मधून 1 गेल्याच्या नंतर येईल 2/3 आणि ही बाजू असणार आपली नवीन बाजू. म्हणजेच 1 ही काय होती आपली जुनी बाजू बरोबर 1 होती. आता हीच काय असणार आपली ती नवीन बाजू. नवीन बाजू काय असणार 2/3, कारण काय सांगितलं की 1 ही 1/3 कमी केली, मग 2/3 आलं. मग 2/3 आल्याच्या नंतर हे 2/3 याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं. मग एक नवीन आपण चौरस तयार करणार ज्याची बाजू असणार 2/3 आणि 2/3 चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर फॉर्म्युला काय असतो, बाजूचा वर्ग म्हणजे 2/3चा वर्ग आणि 2चा वर्ग येतो 4, 3चा वर्ग येतो 9. 4/9 हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असायला पाहिजेत होतं. पण या ठिकाणी पर्यायात एक सप्तमांश दिला म्हणजेच 1/7 जे की राहणार नाही. 1/3 म्हणजेच 1/3 हे सुद्धा राहणार नाही. 1 अष्टमांश म्हणजे 1/8 हे सुद्धा राहणार नाही. 1 नवमांश हे सुद्धा राहणार नाही. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो हे जो प्रश्न दिलेला होता तो एकतर बोनस असू शकतो किंवा मग या ठिकाणी आपल्याला प्रश्नात किंवा मग पर्यायात थोडेफार चेंज करावं लागेल, तेव्हा त्याचं उत्तर या ठिकाणी येऊ शकतं. आणि जर तुम्हाला याचं उत्तर वाटत असेल की यापैकी एखादा पर्याय आहे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा कशा पद्धतीनं याचं उत्तर 1 सप्तमांश किंवा मग 1/3 किंवा मग 1 अष्टमांश किंवा मग 1 नवमांश येईल. कारण अशा पद्धतीने जर आपण याला सोडवलं तर याचं उत्तर 4/9 हेच यायला पाहिजेत होतं. या ठिकाणी 4/9 हे याचं असायला पाहिजे होतं बरोबर उत्तर. कारण आपण काय केलं, एक बाजू घेतली काहीसुद्धा, कारण बाजू दिलेली नव्हती, आपण काहीही घेऊ शकतो. जर एक बाजू घेतली तर 1चा जर 1/3 काढला तर 2/3 येतील आणि 2/3चा वर्ग म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ 4/9 या पद्धतीने हे पर्याय हे उत्तर यायला पाहिजेत होतं. त्याच्यानंतर जो 11वा प्रश्न दिलेला आहे त्याच्यात सांगितलेलं आहे की एका वस्तूला म्हणजेच एक वस्तू घेतली किंवा विकली आणि ती वस्तू काय केलं विकल्यानंतर म्हणजे विकली 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतका आहे. म्हणजे होणारा फायदा आणि होणारा तोटा कसा दिलेला आहे, समान दिलेला आहे. मग आता याच्यात आपल्याला सांगितलं की वस्तूची किंमत किती म्हणजेच खरेदी किंमत आपल्याला या ठिकाणी विचारली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग खरेदी किंमत दिलेली असेल, खरेदी किंमत आपल्याला काढायची असेल, दिलेली तर नाही. खरेदी किंमत काढण्यासाठी आपण काय म्हणणार, लाभ आणि तोटा कधी असतो, खरेदी किंमत म्हणजेच आपण जर ती कमी पैशात विकली तर आपल्याला तोटा होणार आणि ती जर जास्त पैशात विकली तर आपल्याला लाभ होणार. मग कमी पैशात विकली म्हणजेच किती विकली, 1850 मध्ये विकल्यानंतर होणारा तोटा. मग 1850ला विकली याचा अर्थ काय, 1850 म्हणजेच काय तोटा. आणि जर का ती 2540ला विकली म्हणजेच काय होणार, नफा. आता या दोन्हीच्या मधात असणार ती खरेदी किंमत. म्हणजे जर मी एखादी वस्तू 2000ला आणली आणि ती 1850ला विकली तर काय होणार, तोटा होणार. आणि जर 2000ची वस्तू 2540ला विकली तर काय होणार, नफा होणार. मग जर इथं नफा आणि तोटा हे दोन्हीचं जे सांगितलेलं आहे ते कसं आहे, लाभ आणि त्याच वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर होणारा तोटा इतकाच आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी लाभ आणि तोटा कसा आहे, सारखा आहे. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो एक्स तोटा आणि एक्स लाभ. या ठिकाणी म्हणू शकतो तोटा होणार आणि या ठिकाणी होणार तो लाभ होणार. मग दोन्ही ठिकाणी सारखालाच असणार. कसा, या ठिकाणी तोटासुद्धा एक्स आणि लाभसुद्धा एक्स. तर याच्यात जर खरेदी किंमत काढायची असेल तर ती आपण कशी काढणार. आता या ठिकाणी खरेदी किंमत दिलेली आहे, लाभ दिलेला आहे, तोटा या ठिकाणी तोटा दिलेला आहे आणि लाभ दिलेला आहे. आणि हेच काय असणार याच्या मधातला फरक. एखादी वस्तू 1850 रुपये आणि 2540 याच्या मधातच काय असणार, याची खरेदी किंमत असणार. मग याला आपण सोडवणार कसं, तर एक्स आणि एक्स किती झाली, 2x बरोबर या दोन्हीच्या मधातला फरक 2540 मायनस 1850. 2x बरोबर 0 0तून 0, 4तून 5 जात नाही, 14तून जर 5 गेले तर उरतात 9.
या ठिकाणी किती उरतील 5, 5च्या जागी 4, कारण एक काय केला होता हातचा दिला होता. मग या ठिकाणी उरले 24 आणि 24मधून जर 18 गेले तर किती उरतात 6, 690. आणि या ठिकाणी आपण म्हणू शकतो x बरोबर या 2नं जर भाग दिला तर बेत्रिक 6, बेचूक 8 आणि बेपंचे 10, 345 हे काय येणार एक्सची किंमत येणार. आता 345 तर ऑप्शनमध्ये कुठंच दिसत नाही, पण आपल्याला ते विचारलंच नाही. आपल्याला एक्सची किंमत म्हणजे तोटा किंवा नफा हे विचारला नाही. आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की खरेदी किंमत काढा. मग जर का या तोट्यात म्हणजे जो आपण विक्री किंमत होती, जे आपल्याला तोटा झाला होता 345 रुपयाचा, त्याच्यात विक्री किंमत आपली जर 1850 असेल, म्हणजेच आपण ज्यावेळेस एखादी वस्तू 1850ला विकली त्यावेळेस आपल्याला एक्स तोटा झाला, म्हणजेच 345चा तोटा झाला. मग या 1850मध्ये जर 345 जोडले तर खरेदी किंमत बनल, किंवा या 2540ला या 345नं जास्त विकलं तर आपल्याला खरेदी किंमत म्हणजेच या ठिकाणी लाभ झाला होता. मग खरेदी किंमत जर काढायची असेल तर आपण काय करणार 2540मधून 345 वजा करणार, त्यावेळेससुद्धा आपल्याला खरेदी किंमत मिळणार. मग एक तर 1850मध्ये मिळवा किंवा मग 2540मधून 345 वजा करा. उत्तर काय येणार खरेदी किंमत. मग या ठिकाणी 1850 मध्ये जर आपण जोडले 1850 अधिक 345 तर या ठिकाणी उरतात 5, 5 आणि 4 9 आणि 8 आणि 3 1202 चारला 1 आणि या ठिकाणी 2 2200 8 9 10 11 11 म्हणजे या ठिकाणी किती येणार 1 येणार, 12 नाही 1 येणार म्हणजे 2195. 2195 दिलेला पर्याय आपल्याला असणार पर्याय क्रमांक बी. बी असणार आपलं करेक्ट ॲन्सर 2195. त्याच्यानंतर 12 नंबरच्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे, एक मशीन एका मिनिटात 12 पानं छापू शकते. जसं दिलेलं आहे तशा पद्धतीने लिहून घेणार. एक मशीने 12 मिनिटात एका मिनिटात दिलेलं आहे, एका मिनिटात किती पानं छापू शकते 12 पेज, 12 पेजेस छापू शकते. 1 मिनिट म्हणजेच 12 पेज. तेच विचारलं आपल्याला 5760 पानांच्या छपाईसाठी, म्हणजेच आता मिनिटाखाली मिनिट आणि पानाखाली पानं, म्हणजेच 5760 पेजेस छापण्याकरता त्याला किती टाईम लागेल, किती मिनिट लागतील, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आणि असं मांडून घेतल्याच्या नंतर आपण करतो याचा तिरपा गुणाकार. आता तिरपा गुणाकार करता वेळेस ज्या ठिकाणी संख्या दिलेल्या असतात 2, या ठिकाणी 2 संख्या दिलेल्या आहे, इथं सुद्धा 1 दिलेला आहे, इथं 5760 दिलेली, हे लिहितो आपण वर. मग या ठिकाणी आपण म्हणतो 5760. आता गुणाकारात 1 म्हणजे उत्तर काहीच येणार नाही, एकच येणार, हेच येणार 5760, त्यामुळे आपण लिहून नाही घेणार. भागाकारात या दोन्हीचा गुणाकार म्हणजे किती 12. मग या ठिकाणी 12 पंच 60 होतात, म्हणजेच बारचूक 48. बारचूक 48 जर आले तर किती उरले 50 आणि 7 8 7 8 आणि 9 9 उरले, झाले 96. 12 8 96 0 480 मिनिट, 480 मिनिट. मग 480 मिनिट जर असतील आणि या 480 मिनिटाला जर का आपल्याला तासात करायचं असेल तर आपण याला काय करणार 480 मिनिटाला 60 भाग देणार. मग या ठिकाणी येणार 6 8 48 म्हणजेच 8 तास. हे असणार आपलं बरोबर उत्तर. काय असणार 8 तास. काय केलं एका मिनिटात 12 पेज होते, किती मिनिटात 5700 पेज छापल, तर किती मिनिटात छापले 480 मिनिटात. आणि 480 मिनिट म्हणजेच किती 480 मिनिट म्हणजेच भागाकारात 60 केले तर 8 तास. हे येणार याचं बरोबर उत्तर. तर 12 प्रश्न आतापर्यंत आपण कंप्लीट केले. पुढचा आपला 13वा प्रश्न. त्यात काय दिलेलं आहे, एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. सरळ सरळ सांगितलेलं आहे पुस्तके 100 रुपयाचं. विक्रेता 3 पुस्तकं 275 रुपयाला विकतो. आता एक पुस्तक जर 100 रुपयाला होतं तर 3 पुस्तकं त्यांनी केवळ कितीला विकायला पाहिजे होती 300 रुपयाला विकायला पाहिजे होती. 100 तरी 300, पण त्याने विकली 275ला. 275ला. तर झालेला नफा किंवा तोटा. आता एक सांगा, एका दुकानदाराने 100 रुपयात पुस्तकं आणले, खरेदी केली. आता दुकानदार घरी तर नाही बनवणार, त्यानं होलसेलमध्ये 100 रुपयाला 3 पुस्तकं आणले. मग त्यानं काय करायला हवं होतं की ते पुस्तकं फायदा घेण्यासाठी, लाभ घेण्यासाठी, नफा होण्यासाठी जास्त किमतीत विकायला पाहिजे होती. 3 पुस्तकं 300 रुपयात आणली तर 300पेक्षा जास्त रुपयात विकायचे होते, पण त्याने विकले फक्त 275 रुपयात. मग सरळ सरळ याला नफा झाला का तोटा, तर त्याला झाला तो म्हणजे सर्वात पहिले आपण म्हणू शकतो तोटा झाला. मग तोटा जर झाला असेल तर पहिला पर्याय येणार नाही,
तिसरा पर्यायसुद्धा येणार नाही. 2 तर इथंच कटले. राहिला बी नंबरचा आणि डी नंबरचा. तर तोटा किती झाला? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 275 आणि 300 याच्यात दिलेला आहे 25चा फरक. किंवा तुम्ही वजाबाकीसुद्धा याची करू शकता. किती येईल? 25 हे उत्तर याचं या ठिकाणी येणार. मग आपण म्हणू शकतो 25 रुपये काय येणार? तोटा येणार. 25 रुपये तोटा. तर याचं 25 रुपये तोटा उत्तर दिलेले बीमध्ये. हे राहणार आपलं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर दिला 14 नंबरचा प्रश्न. एक चांगला प्रश्न दिलेला आहे आणि याच्यात आपल्याला काय सांगितलं आहे? फक्त पदावली दिलेली म्हणजेच एक समीकरण दिलेले आहे आणि ते सोडवायचं. ते कशा पद्धतीने सोडवायचं? तर त्याच्यात आपल्याला दिले सर्वात पहिले 5 3/8 आणि याला जर आपण सोडवलं तर 8 पंच 40 आणि 3 43 छेदात 8 गुणाकारात 8 8 64 आणि 1 65 भागाकारात 8 वजा 8 त्रिक 24 आणि 1 25 छेदात 8 गुणाकारात 8 पंच 40 आणि 5 45 छेदात 8. सर्व ठिकाणी 8 8 आहेत पण या ठिकाणी वजाबाकी, या ठिकाणी गुणाकार आहे. तर या दोन्हीचा आणि या दोन्हीचा, या दोन्हीचा आणि या दोन्हीचा गुणाकार आधी आपण करून घेणार. मग याचा जर गुणाकार केला तर 8 8 64 तर येणारच खाली. त्याच्यानंतर मायनस 8 8 64 या ठिकाणी सुद्धा येणार. पण अगोदर या ठिकाणी जर गुणाकार केला 43 गुणाकारात 65चा 5 त्रिक 15 5 हाचा आला 1 5 चूक 20 आणि 1 21 साइन त्रिक 18 चाला 1 साइन चूक 24 आणि 1 25. तर या ठिकाणी 5 8 आणि 1 9 5 6 आणि 7 आणि 2 2795. तर 2795 वजा आता या ठिकाणी काय दिलेले 25 आणि 45 45 गुणाकारात 25 याचा गुणाकार करा. 25 5 125 25 चूक 100 110 112 1125 याचा गुणाकार केल्यावर किती येईल? 1125. आता दोन्ही ठिकाणी काय दिलेले 64 64. आता दोन्ही ठिकाणी जर 64 64 दिले असतील तर याला आपण काय करू शकतो? 2795 मायनस 1125 भागाकारात 64 अशा पद्धतीने लिहून घेऊ शकतो. याचा जर आपण फरक काढला तर 5 5 गेले 0 9 2 गेले 7 7 1 गेला 6 2 मधून 1 गेला 1 1670 भागाकारात 64. आता आपल्याला काय सांगितलं होतं? सोडवल्यास जवळपास, हे महत्त्वाचं या ठिकाणी, जवळपास उत्तर काढायचं. जवळपास काढण्यासाठी आपण या ठिकाणी म्हणू शकतो खाली कितीनं भाग जातो? 8नं भाग जातो. 8 2 16 पण या ठिकाणी 8नं पूर्ण भाग जाणार नाही. मग या ठिकाणी जर आपण असं न लिहिता आपण याला 16 आणि 72 असं जर लिहिलं, कारण कशामुळं? कारण या ठिकाणी 4नंही पूर्ण भाग जाईल आणि 8नंही पूर्ण भाग जाईल आणि आपल्याला सांगितलं जवळपास उत्तर काढायला. त्यासाठी आपण याला 1 2 कमी जास्त करू शकतो या संख्येला किंवा या संख्येला. मग या ठिकाणी जर 2 वाढवले तर या ठिकाणी सुद्धा 8नं पूर्ण भाग जाईल, या ठिकाणी सुद्धा 8नं पूर्ण भाग जाईल. 8 8 64 8 2 16 उरले 0 8 9 72. या ठिकाणी किती येणार? 209 209 छेदात 8 8 1 8 आणि 8 2 16 किती उरले? 4 झाले किती? 49 आणि 49 राहिले आणि 49 जर आपण बघितलं तर 8 सकम 48 उरतो 1. तर या ठिकाणी आपल्याला जवळपास उत्तर सांगितलं होतं. जवळपास उत्तर काय येणार याचं? 26 हेच याचं उत्तर येणार. काय केलं आपण? थोडं लहान मोठी संख्या करून त्याला 26नं जर पूर्ण भाग दिला 8नं तर आपण याच्या आसपास पोहोचतो. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो 26 हेच काय राहणार? याचं बरोबर उत्तर राहणार. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? 15 नंबरचा प्रश्न दिलेला आहे आणि 15 नंबरच्या प्रश्नात सांगितलं की याला आपण कसं वाचणार? तर याला जर आपण चेक केलं तर एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 30,009 अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेले. आता 30,009 जर पर्याय बघितला तर 30, 10,000 आणि 9 दशक म्हणजे वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. पण आपण जर चेक केलं तर हे 9 आहेत, फक्त 9. 9 किती वेळेस? फक्त एकदाचे एकक स्थानी मग एकदाच असणार. मग या ठिकाणी 9 दशक राहतील का? 9 दशक म्हणजेच किती? 90. पहिला पर्याय तर राहणार नाही. 9 शतक राहतील का? 9 शतक म्हणजे 900. 9 शतक सुद्धा या ठिकाणी दिसत नाहीत, हे सुद्धा राहणार नाही. 9 एकदा. तर हेच राहणार आपलं काय? ॲन्सर. 9 किती वेळेस? एकदा म्हणजे एकक स्थानी, मग एकदाच असणार. कारण याच्यावरूनच आपण उत्तर काढणार आणि 9 दशक म्हणजे 90 हे तर राहणारच नाही. त्याच्यानंतर दिलेला आहे 16 नंबरचा प्रश्न. त्याच्यात काय सांगितलेलं आहे? सुमितचं वजन दिलेलं आहे 107 किलोग्राम आणि संजयचं वजन दिलेलं आहे 82 किलोग्राम. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले. नजीकच्या दशकापर्यंत म्हणजेच काय?
आपण थोडं कमी जास्त करून आपण ठिकाणी 30, 100, 40 म्हणजे दशकांमध्ये इथे उत्तर लिहिणार. तर या ठिकाणी 107 दिलेले आहे. 107 कशाच्या जवळ आहेत? 110च्या. मग 110च्या जर जवळ असतील तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो हे सुमितचं वजन 107 नसताना किती असणार? 110 असणार. आणि त्याच्यानंतर हे 82 दिलेले तर 82 कशाच्या जवळ येतं? 90च्या का 80च्या? तर 80च्या जवळ येतं. मग आपण म्हणू शकतो या ठिकाणी 80. याची जर बेरीज केली तर हे असणार 190. पण त्याच्यात काय सांगितलं आपल्याला? आपल्याला बेरीज न सांगता आपल्याला सांगितलं होतं वजनातील तफावत. तफावत विचारली होती म्हणजेच काय विचारलं होतं? फरक विचारला होता. म्हणजे हे उत्तर न राहता आपलं काय राहणार? 110 वजा 80 हे राहणार याचं उत्तर. मग या ठिकाणी जर 11तून 8 गेले तर या ठिकाणी उरणार 30. 30 किलोग्राम राहणार या दोघांच्या वजनाची वजाबाकी याची काय असणार? वजाबाकी असणार 30. त्याच्यानंतर दिलेला आहे तुम्हाला 17 नंबरचा प्रश्न, जो की एक चर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोण असेल तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे. अशा पद्धतीचा एक प्रश्न दिलेला आहे. याच्यात तुम्हाला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. विचार करायला लावणारा प्रश्न म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्याला माहिती पाहिजे काटकोन म्हणजे काय असतो, कितीचा असतो, कितीच्या दरम्यान असतो, विशाल कोण का असतो, लघु कोण का असतो. तर कधी पण जर या ठिकाणी आपण अशा पद्धतीचा कोन मांडून घेतला, एक हा जो अँगल असतो हा अँगल असतो पूर्ण 90 डिग्रीचा एक एक यालाच म्हणतो आपण काटकोन. काटकोन का असतो तर 90 डिग्रीचा असतो आणि या 90 डिग्रीच्या आणि कमी आणि 0 डिग्रीपेक्षा जास्त याला आपण लघुकोन म्हणतो. म्हणजे याच्या दरम्यान जो येतो तो येतो लघुकोन. पूर्ण जो असतो तो असतो काटकोन आणि मधात असतो तो लघुकोन. त्याचबरोबर या ठिकाणी आता हा एक झाला पूर्ण, हा पूर्ण अशा पद्धतीचा जर गेला सर्की लाईन तर याला आपण म्हणतो सरळ कोन आणि हा असतो हा 90 आणि हा 90 180 डिग्रीचा सरळ कोन. सरळ कोन असतो 180 डिग्रीचा आणि या दोन्हीच्या मधात म्हणजे 90पेक्षा जास्त 90 नाही आणि 180 पण नाही पण 90पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी जर असेल तर तो असतो विशाल कोन. तो काय असणार? विशाल कोन. आता याच्यानंतर विशाल कोन दिलेला आहे, लघु कोन दिलेला आहे. तर आपण याच्या सरळ-सरळ या तीन कोनातून आपल्याला काय सांगू शकतो? जर दोन कोनांची बेरीज एक विशाल कोन असेल, प्रत्येक वेळेस काय झालं पाहिजे? त्या दोन कोनाची जी बेरीज आहे ती विशाल कोन आली पाहिजे. विशाल कोन म्हणजेच काय? 180 पेक्षा कमी आली पाहिजे बेरीज आणि 90 पेक्षा जास्त आली पाहिजे. मग असे तीन या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यात सांगितलं एक काटकोन आणि एक लघुकोन. मग काटकोन कितीचा असतो? पर्याय क्रमांक 1 नुसार काटकोन असतो 90 डिग्रीचा अधिक लघुकोन कितीचा असतो? लघुकोन 90 पेक्षा कमी 0 पेक्षा जास्त किती घेऊ शकता. आपण जर या ठिकाणी 40 घेतला तर किती येतील? 9 आणि 4 13 म्हणजेच 130. मग 130 डिग्री हे 180 पेक्षा या ठिकाणी आपण लिहून घेऊ 180 डिग्री, 90 डिग्री, 0 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री. अशा पद्धतीने हे असतात. पूर्ण कोन असतो 360 डिग्रीचा. मग त्या ठिकाणी 130 डिग्री उत्तर आलं जे की 180 पेक्षा कमी 90 पेक्षा जास्त म्हणजे विशाल कोन असणार. मग पहिला पर्याय बरोबर आहे. मग ते उत्तर राहणार नाही कारण आपल्याला सांगितलं होतं अशक्य कोणता आहे असं विचारलं. दुसऱ्या दिलेलं आहे एक विशाल कोन आहे. मग विशाल कोन कितीचा असतो? आपण 130चा पकडू. बी मध्ये कितीचा पकडू? 130चा. 130, 40 कितीही पकडू शकतो 180 पर्यंत. पण 180 पेक्षा कमी 180 नाही 179 सुद्धा पकडू शकता पण 180 नाही पकडू शकत. मग 130 अधिक एक लघुकोन. लघुकोन कितीचा? 40चा घ्या, 30चा घ्या, 50चा घ्या. आपण यावेळेस कितीचा घेऊ? 50चा घेऊ. 50चा जर लघुकोन घेतला तर 130 आणि 50 180. याचं उत्तर किती येणार? 180. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल 180च बरोबर आलं. मग याचा अर्थ या ठिकाणी हे उत्तर राहणार नाही. पण आपण काय करणार? प्रत्येक ऑप्शन, प्रत्येक पॉसिबिलिटी चेक करणार. आता या ठिकाणी भले हे उत्तर आपलं नाही आलं, पण या 130च्या जागी जर आपण विशाल कोन आता 50 न घेता 30 किंवा 40 घेतला किंवा 20 घेतला, तर या ठिकाणी जर 40 घेतला तर हे उत्तर 170 पर्यंतच येतं. म्हणजे हे जरी येत असलं तरी हे सुद्धा याचं आन्सर आलं म्हणजे विशाल कोन होऊ शकतो याचा. हे सुद्धा आपण सांगणार की विशाल कोन होऊ शकतो. मग हे सुद्धा या ठिकाणी विशाल कोन यायला तर याचा अर्थ मी सुद्धा करेक्ट असणार याच्या हिशोबानं. आपलं उत्तर ते नाही राहणार पण याच्या हिशोबानं विशाल कोन जी बेरीज आपल्याला सांगितली ती विशाल कोन आली पाहिजे ती बेरीज या ठिकाणी येणार. नंतर 2 लघुकोन जर घेतले, आता 2 लघुकोन जर घेतले म्हणजेच या ठिकाणी 90 पेक्षा कमी एक 50चा घेतला आणि एक 40चा घेतला
तर आपल्याला उत्तर काय येतं? आता 50 आणि 40 90 होतात. म्हणजे 90 डिग्री उत्तर यायलं आणि 90 डिग्रीवाला आपल्याला सांगितलं की विशालकोन तर नसतो. तो काय असतो? काटकोन असतो. मग याचा अर्थ हे उत्तर येणार नाही. पण नाही येणार. असं नाही. काय सांगणार आपण या ठिकाणी जशी दुसरी पॉसिबिलिटी म्हणजे दुसरी शक्यता घेतली तशी इथं येऊ शकते ना. या ठिकाणी काय येईल? 60 येईल अधिक 70 बी येईल. 90 पेक्षा तर कमी आहे दोन्ही. मग 6 6 12 आणि 1 13 130 डिग्री येईल जे की विशालकोनमध्ये येतात. मग हे सुद्धा उत्तर राहणार नाही कारण हे विशालकोन असणार. त्याच्यानंतर विचारलं 2 काटकोन. आता 2 काटकोन दिलेले. आता आपण कमी जास्त काहीच घेऊ शकत नाही. काटकोन नेहमी किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा. मग डी मध्ये जर आपण चेक केलं तर 90 डिग्री अधिक 90 डिग्री. पूर्ण येतो 180 डिग्री. याला तुम्ही दुसरी शक्यता सुद्धा घेऊ शकत नाही. आणि हेच राहणार आपलं बरोबर आन्सर. काय? कशामुळं? कारण हा येणार सरळ कोन. हा विशाल कोन येणार नाही. नेहमी काय असणार? सरळ कोन असणार. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे की एका संख्येतील म्हणजे 18 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. एका संख्येतील अंकाची बेरीज त्याच संख्येतून वजा केल्यास हाती आलेली जी संख्या असणार ना ती विभागता येईल. म्हणजे कोणती कसोटी त्या ठिकाणी लागणार हे आपल्याला सांगायचं. एका संख्येतील अंकाची बेरीज संख्या कोणती? कोणती घेऊ शकतो आपण आपल्या मनानं. संख्या घेतली 25. 25 जर घेतले तर या ठिकाणी मी जर 5 आणि 2 याच्यात काय सांगितलं होतं? अंकाची बेरीज 5 आणि 2 म्हणजे या 25 मधून मला 5 आणि 2 म्हणजे 7 कमी करायचे. 5 आणि 2 7. 7 जर कमी केले तर किती उरतील? 18 उरतील. आणि 18ला या संख्येतून कोणत्या संख्येने भाग जातो हे चेक करणार. 18ला यामध्ये फक्त 2 आणि 9 भाग जातो. याचा अर्थ 7 उत्तर राहणार नाही आणि 5ही उत्तर राहणार नाही. दुसरी जर एखादी संख्या परत घेतली चेक करण्यासाठी तर या ठिकाणी आपण घेऊ 28. तर 28 मध्ये या 28 मधून 8 आणि 2 10 म्हणजेच किती उत्तर येईल? 18 उत्तर येईल. तर या ठिकाणी सुद्धा या दोन्ही संख्येनं भाग चालला. मग आता उत्तर नेमकं राहणार कोणतं? परत एक संख्या घेऊ नवीन 57 घेऊ. 57 कोणतीही संख्या घेऊ शकतो आपण याच्यात. 57 जर घेतले तर 7 आणि 5 म्हणजे 57 आणि 7 आणि 5 किती होतात? 12. 12 जर वजा केले 7 मधून 2 गेले 5 आणि 5 मधून जर एक गेला तर 45. आता 45ला 2 भाग जाईल का? तर 2 तर भाग जाणार नाही म्हणजे 2 सुद्धा उत्तर राहणार नाही. या सर्व संख्येला भाग जाईल ती म्हणजेच काय असणार? 9ची कसोटी असणार. म्हणजे तुम्ही कोणतीही संख्या घ्या त्या संख्येतून त्या दोन संख्येची म्हणजे त्या दोन अंकाची बेरीज करून वजा करा त्याच संख्येतून. तर तुम्हाला जे उत्तर येईल ते उत्तर 9 भाग जाणार त्या संख्येला. म्हणजेच येणाऱ्या उत्तराला 9 पूर्ण भाग जाणार. मग आपण म्हणू शकतो की त्या उत्तराला त्या नेहमी येणाऱ्या संख्येला विभागता येईल ते 9 विभागता येईल. त्याच्यानंतर दिलेलं आहे. नंतर काय सांगितलेलं आहे? 19 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. अवघड वाटू शकतो पण एकदम सोपा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यात काय दिलेलं आहे? आकृतीत ए ओ बी म्हणजेच कुठे दिलेलं बघा ए ओ आणि बी म्हणजे एक्स एक्स अँगल काढायचा. बी ओ आणि सी बी ओ सी म्हणजेच 2x अँगल काढायचा. सी ओ डी याचा सुद्धा अँगल काढायचा आणि डी ओ ई याचा सुद्धा अँगल काढायचा. तर अनुक्रमे अँगल सांगायचा तुम्हाला किती राहील. आता कोणताही असो या ठिकाणी पूर्ण जो अँगल असतो म्हणजे ही जी पूर्ण आकृती असते ही पूर्ण असते 360 डिग्रीची. किती डिग्रीची? 360 डिग्रीची. पण तुम्ही जर या ठिकाणी लक्ष देऊन पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला 100 डिग्रीचा एक अँगल दिलेला आहे. आणि तो विचारला सुद्धा नाही. म्हणजे 100 डिग्री दिला आणि याचा आपल्याला काहीच विचारलं नाही कारण हे 100 डिग्री दिलेलं आहे. आता हे पूर्ण 360 आहे त्याच्यापैकी एवढा 100 डिग्री आहे. म्हणजे 100 तर निघून जाणार. उरलेलं जे तुम्हाला विचारलं ते किती विचारलं? 260 डिग्री. फक्त एवढं उत्तर तुम्हाला काढायचं. आता 260 डिग्री आहे पण त्याच्यात तुम्हाला काही अंक दिलेले आहेत. एक्स 2x 4x 6x. याची जर आपण बेरीज केली तर 6 आणि 4 10 10 आणि 2 12 12 आणि 1 13x. किती येणार? 13x. आणि 13x म्हणजेच किती डिग्री झालंय? 260 डिग्री. 13x म्हणजेच 260 डिग्री. आणि 13x म्हणजेच 260 डिग्री असेल तर x बरोबर 260 डिग्री भागाकारात 13 इकडे भागाकारात जातील. 13 दोन्ही 26 म्हणजेच 20 डिग्री. x बरोबर 20 डिग्री. मग x बरोबर जर 20 डिग्री असेल तर पहिला किती दिलेला आहे? x दिलेला आहे. दुसरा दिलेला आहे 2x. तिसरा दिलेला आहे 4x. आणि चौथा दिलेला आहे 6x. x म्हणजेच किती? AOB AOB x BOC BOC 2x COD 4x 4x आणि DOE
DOE 6x याचा आपल्याला सांगितलं किमती. आता x म्हणजे किती? x म्हणजे 20. 2x म्हणजे x गुणिले 2 म्हणजे 20 दोन्ही 40. त्याच्यानंतर 4x म्हणजे 4 दोन्ही 8 80 आणि 6x म्हणजे साइन दोन्ही 12 120. असा पर्याय दिलेला आहे 20 40 80 120 20 40 80 120. पर्याय क्रमांक ए हे राहणार आपलं बरोबर उत्तर. आजचा आपला शेवटचा प्रश्न. एक शेवटचा आपला आजचा काय प्रश्न आहे? पुढील बार डायग्राममध्ये म्हणजेच एक डायग्राम दिलेले बार दिलेला आहे, ग्राफ दिलेला आहे, ग्राफ. या ग्राफमध्ये वेगवेगळ्या देशाच्या क्रिकेट संघाने खेळलेल्या सामन्यांची संख्या दाखवण्यात आली आहे. 1 2 3 4 4 देश दिलेले भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. आणि याने काय केलं? क्रिकेटचे सामने खेळले. कोणत्या संघानं किती खेळ खेळले हे आपल्याला या ठिकाणी दिलेले. सामन्याची संख्या दिलेली आहे, खाली देशाचे नावं दिलेली आहेत. तर आपण सांगू शकतो या ठिकाणी संख्या दिलेली आहे 4. तर 4 खेळणारा कोणीच नाही, 8 वाला कोणताच नाही, 12 नाही. या ठिकाणी दिलं आहे तुम्हाला सर्वात पहिले 24 खेळ म्हणजे 24 सामने खेळणारा पाकिस्तान. त्याच्यानंतर दिलेलं आहे 28 खेळ खेळणारा इंग्लंड आणि नंतर दिलेलं आहे 32 खेळ खेळणारा ऑस्ट्रेलिया आणि भारताने खेळलेले आहेत 32 आणि 28च्या मधात म्हणजेच 30 खेळ. तर याच्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे? प्रश्न विचारला आहे ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले. तर ऑस्ट्रेलिया किती आहे? तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो, आपण जर चेक केलं तर ऑस्ट्रेलिया आपल्याला दिसेल किती आहे ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आपल्याला चेक केली तर सांगता येईल ऑस्ट्रेलियाने खेळले 32 खेळ. 32 खेळ आणि पाकिस्तानने खेळलेत पाकिस्तानने चेक केले तर पाकिस्तानने खेळले 24 खेळ. किती? 24. आणि यात फरक जर काढला तर 12तून जर 4 गेले 8 उरतात आणि या ठिकाणी 1 मधून 1 2 मधून 2 तर 0. तर या ठिकाणी किती असणार? 8 खेळ ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानपेक्षा जास्त खेळले. तसंच तुम्हाला या ठिकाणी जर विचारलं की भारतानं इंग्लंडपेक्षा किती खेळ जास्त खेळले, तर इंग्लंडने किती खेळलेले आहेत बा? इंग्लंड या ठिकाणी दिलेलं आहे 28 आणि भारत दिलेलं आहे दोन्हीच्या मधात म्हणजेच 30. तर भारतानं 2 खेळ जास्त खेळलेले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया असं जर विचारलं तर भारतानं किती खेळ कमी खेळले ऑस्ट्रेलियापेक्षा? तर ऑस्ट्रेलियाने खेळले 32, भारताने खेळले 30, तर 2 कमी खेळले भारतानं ऑस्ट्रेलियापेक्षा. अशा पद्धतीचे प्रश्न, कसाही प्रश्न आला तरी आपण त्याचं उत्तर या ठिकाणी काढू शकतो. तर हे झाले आपले आजचे जे प्रश्न होते ते होते 2024मध्ये आलेली जी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा होती, ज्या JNVST म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय यामध्ये आलेले सर्वच्या सर्व गणित म्हणजेच मॅथ्स या विषयाचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी आज कंप्लीट केले. तर असाच एक दुसरा एक सेट घेऊन आपण भेटू परत एकदा दुसऱ्या क्लासमध्ये.